पैसे द्यायचे आणि मतं विकत घेण्याचा महायुती आघाडीचा प्रकार म्हणजे स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालवणारी घटना आहे, अशी घणाघाती टीका आमदार सतेज पाटील यांनी केली। आमदार सतेज पाटील आज पत्रकारांशी बोलत होते। महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे, त्यामुळे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला आमिषाला जनता बळी पडणार नाही। राज्यातील जनता महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला। कसबा बावडा येथील नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी मतदान केलं। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला। महाराष्ट्रात प्रचंड उत्साहाने मतदान होत आहे। खोकेवाल्या महायुतीच्या सरकारमुळे स्वाभिमानी महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली। महायुती सरकारला घरी बसवायचंय आणि विश्वासाचे महाविकास आघाडीचे नवीन सरकार सत्तेत आणायचंय हा निर्धार महाराष्ट्रातल्या जनतेने केला आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न, मराठा आंदोलकांच्यावर झालेला लाठीमार, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा, महागाई हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्साहात मतदान होतंय। अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत या सरकारला घरी बसवायचा आणि नवं विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आणायचा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे। मराठा समाजावर आंदोलनावर झालेला लाठीमार आणि अनेक विषय आहेत या राज्यात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा झालेला अवमान असेल, बदलापूरची घटना असेल, वाढलेली महागाई असेल, या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून निश्चितपणे महाराष्ट्रातली 13 कोटी जनता महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल अशी आम्हाला खात्री आहे। कोल्हापूरमध्ये पण चंदगडपासून शिरोळपर्यंत सकाळपासून अत्यंत उत्साहात मतदान सुरू आहे। काही ठिकाणी तांत्रिक EVM मध्ये अडचणी येत आहेत, परंतु तत्परतेनं प्रशासनही तत्परतेनं त्यामध्ये सुधारणा करताना त्या ठिकाणी दिसतंय। काही किरकोळ तक्रारी येतात, परंतु ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनानं घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्यातली जनता हे महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे। दरम्यान भाजप नेते विनोद तावडे पैसे वाटप करताना सापडल्याच्या घटनेवरून बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे सरकार खोकेवाले सरकार आहे, पैशाच्या ताकदीवर मते विकत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे। मात्र पैसे घेऊन उद्याची महागाई बेरोजगारी अंगावर घ्यायची नाही हा जनतेने निर्णय घेतलेला आहे। राज्यातील जनता हे सर्व सहन करणार नाही। ज्या प्रकारे महाराष्ट्राची प्रतिमा देशपातळीवर चालली आहे हे मान झुकवणारी आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। पैसे वाटल्याचा प्रकार कशा प्रकारे साफ इन्कार केलेला नाही, हे सरकार खोकेवाला सरकार आहे हे महाराष्ट्राला माहित आहे। पैशाच्या ताकदीवर मतं घेण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय हे आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहित आहे। परंतु हे पैसे देऊन उद्याची महागाई अंगावर घ्यायची का, उद्याची बेरोजगारी अंगावर घ्यायची का, हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे की हे करणार नाही आणि सुज्ञ आहे जनता। हे सगळं उघड्या डोळ्याने बघते। महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं इमेज आज देश पातळीवर चालली आहे ती मान झुकवणारी, या ठिकाणी मान खाली घालणारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून महाविकास आघाडीलाच लोक मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडीवर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गेल्या 2.5 वर्षात टक्केवारीतील प्रतिनिधींनी कोल्हापूरला बदनाम करण्याचे काम केल्याची टीका महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यावर केली आहे। 25 नोव्हेंबरला महायुती सरकारची मुदत संपत असल्याने 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येणे गरजेचे आहे। त्यामुळे 2 दिवस सरकार स्थापनेसाठी मिळणार आहेत। राज्यात राज्यपाल राजवट आणायची आणि खेळ करत बसायचा असा डाव भाजपचा आहे। त्यामुळे हा खेळ होऊ द्यायचा नसेल तर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत द्या असं आवाहनही त्यांनी केलंय। मला वाटतं अमित शहानी परवा स्टेटमेंट केलेलं आहे काय होणार काय नाही होणार, तशी वेळ त्यांच्यावर येणार नाही। ते दिवास्वप्न आहे त्यांचं। सरकार महाविकास आघाडीचं येऊन मुख्यमंत्री आमचाच होणार। पण काँग्रेसनं आतापासून स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केलेली आहे। DK शिवकुमारांच्यावर जबाबदारी दिल्याची चर्चा आहे, नेमकं काय? नाही, शेवटी निकाल लागल्यानंतर त्वरित पावलं उचलणं हे प्रत्येक पक्ष करत असतो। सत्ता स्थापनेसाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील
त्या करण्याची भूमिका तिन्ही पक्षाची असेल. सतेज पाटलांचं प्रिडक्शन काय, फिगर काय सांगते? नाही, मी म्हणलं तसं महाराष्ट्रामध्ये 180 जागा ह्या निश्चितपणे महाविकास आघाडीच्या येतील. दरम्यान महाराष्ट्रातील जनता महागाई बेरोजगारी यामुळे पिचलेली आहे. महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक विश्वासाचं सरकार देत आहोत. विश्वासाचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं आहे. आमदारच फुटत आहेत हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे पैसे वाटप करताना सापडले यावरून लक्ष विचलित करण्याकरता निवडणुकीसाठी भाजपचा स्टंट असल्याची टीका देखील आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.